मगाशी या ताईंनी सांगितल्याप्रमाणे स्त्रीचा जन्म हा खरंच सोपा नाही आहे. चूल आणि मूल सांभाळणं हे तितकं सोपं काम नाही आहे. पण तरीसुद्धा सर्व स्त्रियांनी त्या गोष्टीवर मात करून आज चूल आणि मूल सांभाळून आणखी बऱ्याच सगळ्या गोष्टींमध्ये विजय मिळवलेला आहे. आणि म्हणूनच ईश्वराने पण तिला अशी वेगळी ताकद दिलेली आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल. आणि म्हणूनच हे स्त्रीचं कौतुक सांगणारं आपल्या कार्यक्रमातून पुढे पाहूया. कहाणी मनावरती आई जे काही करते त्याचा थेट परिणाम होत असतो. म्हणून या काळात जेवढं चांगला विचार करेल जेवढे तेवढं वाढ सुदृढ आपल्याला मिळणार आहे. आणि हेच सांगणार आहे आमच्या कार्यक्रमातील पुढचं गाणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. कारण तिच्या घरचे लोक तरी तिची काळजी घेतातच आहेत, पण तिच्या मैत्रिणी देखील या ठिकाणी कुठे कमी पडलेल्या नाही बरं का. तिला चिंचा, आवळे, बोरं काय हवं नको ते विचारून तिचे सगळे लाड पुरवत आहेत. कसे ते आपल्या पुढील गाण्यातून पाहूया. मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पूर्वा. मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पूर्वा.
आणि यानंतर आपण बाळाला आशीर्वाद देण्यासाठी काही मंत्रोच्चार करणार आहोत. त्याचं सर्वांनी सहभाग घ्यायचा. या ठिकाणी आलेल्या सर्व नातेवाईकांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी फोटोसेशन करायचं.
सर्व कुटुंबातील सदस्यांनी होणाऱ्या बाळाच्या आईबाबांच्या बरोबर फोटो काढून घ्यायचे. तुम्ही त्यांच्या मागे समजला इकडे बा सगळे समोर या ठिकाणी आपण एक आशीर्वाद सोहळा घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. कृपया सर्वांनी शांतता राखायची. आपण एक 5 मिनिटाचा फक्त या ठिकाणी आशीर्वाद सोहळा घेणार आहोत. आपण सर्वांनी मिळून बाळाला आशीर्वाद द्यायचे आहे. सर्वांनी आशीर्वादाची मुद्रा करायची आहे. बाळाच्या बाबांनी पोटावर हात ठेवायचे. कोणाला आईच्या बाळाच्या बाबांनी होणाऱ्या बाळाच्या आईच्या पोटावर हात ठेवायचे. सर्वांनी आशीर्वाद मुद्रा करायची. आपण बाळाच्या आशीर्वादाचा सोहळा या ठिकाणी घेतोय आणि मी जे म्हणेन त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी मोठ्यांना मोठं तुम्हाला म्हणणं शक्य असेल तरी म्हणायचं आहे. जर हात दुखले तर खाली हात केले तरी सुद्धा चालणार आहे. आपण आशीर्वाद सोहळा सुरू करतो. आयुष्यमान भव, निरोगी भव, बलवान भव, तेजस्वी भव, ऐश्वर्यवान भव, समृद्धिवान भव, विजयी भव, संयमी भव, संतोषी भव, यशस्वी भव, सुखी भव, कीर्तिमान भव, विद्यावान भव, भाग्यवान भव, विद्वान भव, शूरवीर भव, सर्व मंगलम भवन्तु, शुभम भवन्तु, मंगलमय भव. सर्वांनी बाळाला आशीर्वाद दिलेले आहेत एकत्र आणि प्रार्थना करण्याची हे सर्व आशीर्वाद बाळापर्यंत पोहोचले आणि सुखद आणि छान बाळ या दोघांना प्राप्त होते. पुढचा आपण या ठिकाणी कार्यक्रम आवडणारा काहीतरी मनामध्ये कल्पना होती की आज या ठिकाणी जे येणार आहे कार्यक्रमाचं सादरीकरण होणार आहे. तर आमचा कार्यक्रम तुम्हाला आवडला आणि कार्यक्रमाविषयी काय सांगशील? कार्यक्रम खूपच छान झाला. छान परफॉर्मन्स केला तुम्ही सगळ्यांनी. बाळाच्या होणाऱ्या बाबांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची मनोगत व्यक्त करावं. जर मराठीमध्ये कम्फर्टेबल असाल तर कुठल्याही दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही मनोगत व्यक्त करू शकता. जय महाराष्ट्र. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या गुरुकडनं. येणाऱ्या बाळाच्या आगमनाने मग तो मुलगा असतो किंवा मुलगी तुमच्या घरातला आनंद खूप पटीने वाढू दे अशी आपण सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करून या कार्यक्रमाची सांगता करूया. पुन्हा एकदा आम्ही कलाकारांच्या स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद.